सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान देण्याचेही निर्देश. लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद, दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक आक्रमक. निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. नायलॉन मांजा विक्रेत्यांसह वापरकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, कलमांतर्गत कारवाई होणार. नाशिक पोलिसांचा मोठा निर्णय, अल्पवयीन मुलांच्या पालकांवरही कारवाई करण्याचे निर्देश. सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सगळ्यांना विश्वासात घेऊन तत्परतेनं सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश. रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये एसटी बस दरीत कोसळली, बस झाडाला अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला, 7 प्रवासी जखमी. मुंबईच्या वेशीवर अवजड वाहनांना 2027 नंतरही टोल वसुली सुरू राहणार असल्याची शक्यता. छोट्या वाहनांना टोलमुक्तीचा भार अवजड वाहनांवर पडणार. 900 वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात, नंदीध्वज मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी. 144 वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभमेळ्याला सुरुवात, पौष पौर्णिमेनिमित्त पहिलं शाही स्नान, 1.5 लाख भाविकांची डुबकी. कॅलिफोर्नियातील आग आटोक्यात आणण्यात अद्याप अपयश, 13 लाख कोटी खाक. आगीमध्ये भारतातील 4 राज्यांच्या बजेट एवढं नुकसान. अवघ्या 14 वर्षांच्या इरा जाधवचं त्रिशतक, मुंबईकडून महिलांच्या अंडर 19 क्रिकेटमध्ये नवा विक्रम.